सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. म्हणजे आत्या त्याच्या आधीच 5 वाजता उठलेल्या होत्या आणि चालू होतं त्यांचं अंगणामध्ये सडा मारायचा. रात्री सिमेंटची गाडी येणार होती म्हणून सडा मारायचं राहिलेलं होतं काम. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन छान पाडव्या दिवशीच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर ससेभाऊ आमचे गणेशच्या बॅगवर झोपलेत दिसले मला. चला म्हटलं ससेभाऊंला साखर झोपेत आहेत तर आपण थोडंसं पांघरून घालावं. थंडगार सकाळचं वातावरण आहे. मी काय केलं चुलीवरती पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि झाडू वगैरे मारून चला आपल्याला लवकर उरकायचं आहे. गुढी वगैरे उभा करायची आहे. बरीचशीच आज दिवसभराची कामं ह्या तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये बघा. गुढी उभा केली, देवाची काठी उभा केलेली आहे. तर रांगोळी काय मी जास्त मोठी नाही काढली, छोटीशीच काढली. पाट मी इथं नंतर ठेवणार आहे ज्यावेळेस नैवेद्य ठेवेल. आणि हे सगळं उचतर तिकडे लगेचच चुलीवर डाळ शिजायला घातलेली आहे, ह्याची हरभऱ्याची डाळ. आणि ह्या पोरला म्हटलं थोडंसं चल आपलं दार डेकोरेशन करून घे. ते हार धुतले होते काल, मग त्याला आपले कसे बसे लाडीगुडी लावून ते हार सगळे घालायला लावले. आणि मग देवपूजा छान अशी झालेली होती. देवारा आता एवढा सुंदर झालेला आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून म्हणलं पण काही वेळ मिळाला नाही. मागे आपल्या कार्यक्रमाच्या वेळेस देव्हारा बनवला आहे. तर असं आहे आपलं हे छोटंसं देवघर केलेलं आहे. आवडलं का कमेंट्समध्ये नक्की सांगा. सगळं झाल्यानंतर डाळ आपली शिजलेली होती, चरका देऊन पुरण वाटून घेतलेले, येळवण काढून आमटीची तयारी चालू केली, वाटण करून घेतले, कांदा चिरून त्यात मीठ थोडंसं ओवा वगैरे घालून ठेवले. बाकीचं नंतर पीठ भिजवून भज्यांना मला सोडायचं होतं पोहायला तेलामध्ये. त्यांना ते थोडंसं तेल झालेलं आहे कमी, कारण तेल झालेलं आहे महाग. मग म्हटलं थोडंसंच तेलात त्यांना पोहायला सोडूयात. आणि इकडे बघा अशी छानपैकी पोहून निघलेले तेलामध्ये भजी आहेत आपले. आणि पलीकडे मी फोडणीला घातलेली आहे तुमच्या माझ्या आवडीची येळण्याची आमटी. मला तर खूप आवडते बाबा, येळण्याची आमटी माझी सगळ्यात जास्त आवडीची आहे. आणि मग काय मस्त अशा पुरणपोळ्या. माझ्या मावशीची पुरणपोळी आवर्जून एक दिवशी मी तुम्हाला दाखवणार आहे. पुरणपोळी भाकरी एकदम असं ना, एक नाही अर्धी भाकरी आणि अर्धी पुरणपोळी खाऊनच पोट भरलं पाहिजे. तर मी बनवलेल्या ह्या अशा काही पुरणपोळ्या आहेत. आवडल्या का तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तर मग काय गरमागरम आजीला नातवायला वाढलेला आहे जेवायला. माझा तर उपवास होता, मी थोडेसे आपले वेपर्स तळले होते तेच खाल्लेले आहेत. आणि मग काय बघितलं तर ह्यांचं मस्त असं उन्हाचं खेळणं चाललेलं होतं. माझे कपडे धुवून झाले होते त्या पाण्यात आळीपाळीने, एकदा लाल्या एकदा काळ्या. चला लाल्याचा नंबर झाला आहे, काळ्या येत होता. मग थोडंसं चाललं होतं की तू मला भांडतो का काय पाण्यात गेल्यावर, म्हणून शायनिंग करत इथेच थांबला होता. ह्यांचा नंबर आज इथे बांधायचा आहे. बाकीच्या सगळ्या दुसरीकडे नेऊन सावलीला बांधल्यात. आणि हे बघा गेल्या वर्षी मेमध्ये ह्यांचं आगमन झालं होतं आणि ह्या वर्षी मार्चमध्ये पाडव्या दिवशीच आगमन झाले. काय ते वारं, काय तो पाऊस, काय विचारू नका. सगळं वाऱ्याने इकडे तिकडे उडून गेलेलं आहे. काय करायचं. तर असं आहे छान वातावरण पाडव्या दिवशीचं. बघा पाडव्या दिवशी असं वातावरण असतं का. मग कसा वाटला पाडव्या दिवशीचा मिनी ब्लॉग सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत.